त्यास 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा काढायचा. शेकडा नफा किती? असा आपल्याला प्रश्न विचारला. तर आपण काय करायचं? हा नफा नफा किती झाला ते पाहायचा. ठीक आहे. ते नफा झाला 150. किती पैकी झाला आपल्याला? पहा इथं विक्री किंमत दिलेली आहे. आपल्याला खरेदी किंमत पाहिजे राहते. तर आपल्याला खरेदी किंमत आपल्याला पहिले काढावं लागेल. पहिले काय काढावं लागेल? खरेदी किंमत. नाहीतर तुम्ही भागाकार 900 ने करसाल उत्तर चुकून जाते. खरेदी किंमत काय असेल? किंमत आपल्याला 900 मधून ओके विक्री किंमत वजा विक्री वजा नफा ही आपल्याला खरेदी किंमत येईल. विक्री किती आहे? 900. खरेदी 150 सॉरी नफा 50 झाला. म्हणजे त्याला ती वस्तू 750 रुपयालाच त्याला भेटली होती. आणि त्यानं 150 रुपये नफा झाल्यावर त्यानं 900ला विकली होती. असं एकंदरीत गणित आहे. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा असा शेकडा नफा. तर इथे मी तुम्हाला सूत्र सांगतो. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती आहे तुमचा? 150. खरेदी किंमत किती आहे तुमची? 750 गुणिले 100 करा. हे की नाही? आता इथलचा 1 शून्य गेला, इथलचा 1 गेला. 15 1 15, 15 5 75. ह्या 100ला 5 न भागा. उत्तर येते तुमचं 20%. चला. अशा प्रकारेच आपण काय करतो, अजून काही प्रश्न घेऊ जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न घेऊ आपण. एक वस्तू $2,500 विकल्याने 500 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? मग आपल्याला पहिले खरेदी किंमत काढावं लागेल. खरेदी किंमत काढलं तरच आपल्याला त्याचं उत्तर काढायचं. ठीक आहे. तर खरेदी किंमत आपल्याला पहिली काढायची. खरेदी किंमत कधी पण तुम्हाला जर नफा किंवा तोटा दिला असेल आणि आपल्याला शेकडी वारी काढायचं असेल, तर तुम्हाला त्याची खरेदी किंमत काढणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर खरेदी किंमत काय येणार? आपण विकलं 2,500ला. ₹500 नफा झाला म्हणजे आपण खरेदी केलता 2,000ला. 2,000ला खरेदी करून आपण 2,500ला विकलं म्हणजेच आपल्याला ₹500 नफा झाला. हे तर झालं आपल्याला खरेदी किंमत निघाली. तर शेकडा नफा आपला नफा शेकडा नफा बरोबर किंवा पर्सेंटेज नफा आहे की नाही? नफ्याचं टक्केवारी काढा म्हणले. तर किती टक्केवारी आहे? ठीक आहे. तर नफा झाला आपला नफा छेदिले खरेदी किंमत लिहायच्या. खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती आहे तुमचा? नफा आहे आपला ₹500 नफा झालेला आहे की नाही? खरेदी किंमत किती आहे आपली? 2,000 गुणिले 100. हे एक शून्य कटला, हे एक शून्य कटला. अजून एक शून्य कटला, अजून एक. 5 एक 5, 5 चोक 20. आता ह्या 4 न 100ला भागितलं, उत्तर येते तुमचं 25. म्हणजे 25% तुमचा काय झालेला आहे? नफा किंवा तोटा झालेला आहे. जे पण तुम्हाला काढायचे असेल ते. ठीक आहे. आता आपल्याला इथे समजा एक वस्तू तोटा झालेला आहे. एक वस्तू 1,800 ला विकल्याने ₹200 तोटा झाला, तर शेकडा म्हणजे तोटा किती? तोटा किती? किंवा तुम्हाला विचारतात
किती टक्के नुकसान झाले, तर किती किंवा असा हे हे तरी विचारतील नाही तर हे तर किती टक्के नुकसान झाले असं आपल्याला विचारलेलं आहे एकंदरीत. तर मग आपण काय करू आता हे 1800 आपलं पहा वस्तू आहे. एक वस्तू 1000 विकल्याने तोटा झाला ना आपल्याला. तर खरेदी किंमत आपल्याला काढायची. नेहमी आपण जे नफा किंवा तोटा त्याची टक्केवारी काढतो ती खरेदी किंमतीवर. तर तोटा झाला तर आपल्याला मिळवावं लागते. विक्री वजा तोटा. तर विक्री ही आपल्याला 1000 सॉरी अधिक येते अधिक 800 आणि तोटा झाला 200. मग आपल्याला विक्री किंमत आहे 2000. विक्री किंमत ही 2000 आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं शेकडा तोटा काढायचा. शेकडा तोटा किंवा आपल्याला तोट्याचे तोटा टक्केवारी काढायची. शेकडा किती टक्केवारी आपल्याला तोटा झालेला. तर मग काय करायचं आपल्याला तोटा म्हणजे नुकसान. कुठे नुकसान म्हणतील कुठे तोटा म्हणतील. भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तोटा आपल्याला 200 झालेला आहे. खरेदी किंमत आपली 2000 आहे गुणिले 100. हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला. हे 200ला 200 कटून गेले उरले फक्त 10. आपल्याला 10% शेकडा 10% आपला नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. अजून थोडा वेळ घेऊत आपण ह्या प्रकारचे प्रश्न. अशा प्रकारचाच एक प्रश्न देतो तो करू आपण. एक वस्तू 2700 रुपयाला विकल्याने 300 रुपये तोटा झाला. तर शेकडा तोटा किती असा आपल्याला प्रश्न आला. तर मग काय करायचं आपल्याला पहिले खरेदी किंमत काढायची. ठीक आहे. खरेदी किंमत किती आहे आपल्याला ते काय करावं लागेल. तोटा झाला तर आपल्याला काय करावं लागेल विक्रीमध्ये आपण प्लस करावं लागेल. विक्रीमध्ये काय करावं लागेल प्लस आपल्याला हे तोटा करावं लागेल. तोटा किंवा नुकसान झालं ते विक्रीमध्ये ऍड करतो म्हणजे आपल्याला खरेदी किंमत मिळते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. 2700 अधिक 300 मग आपल्याला खरेदी किंमत किती आहे 3000. मग शेकडा तोटा काढायचा असेल. ठीक आहे. तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तोटा झाला आपला 300. आपली खरेदी किंमत आहे 3000 गुणिले 100. काटाकाटी करायची आपल्याला. हा एक शून्य गेला हा एक शून्य. हे 300 गेले हे 300. आपलं उत्तर आलं 10%. इथे पण 10% आले. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर करायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. एक वस्तू 2400 रुपयाला विकल्याने 400 रुपये नफा झाला. तर शेकडा नफा काढा. शेकडा नफा किती असा प्रश्न विचारला. ठीक आहे. मग आपण काय घेऊ नफा बरोबर किंवा आपल्याला खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत 2400 नफा असला तर वजा करायचा. तोटा असेल तर अधिक करायचा.
तर हे ते तुम्हाला 2000 खरेदी किंमत. आता खरेदी किमतीवर आपल्याला शेकडा काय करायचा? नफा काढायचा. शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग काय करायचा? नफा जो आपला आलेला आहे, नफा किती झालेला आहे आपल्या इथं? ₹400 नफा झालेला आहे. आणि खरेदी किंमत किती होती आपली? 2000. 2000 आपण कॅल्क्युलेट केलेली. गुणिले 100 करायची. हा एक शून्य गेला, हा एक गेला, अजून एक शून्य गेला, अजून एक शून्य गेला. 20 एका 20, 20 दोन्ही 40 आणि हा शून्य जसाला तसा. म्हणजे आपल्याला किती नफा झालेला? 20% नफा झालेला आहे. चला पुढचा प्रश्न करूत आपण. एक वस्तू एक वस्तू 2000 ला खरेदी करून 2500 ला विकली तर किती टक्के नफा झाला? असा आपल्याला प्रश्न विचारला. पहा इथं किती टक्के नफा विचारला, किती नफा झाला असं नाही विचारला. तर आपण नफा बरोबर विक्री वजा खरेदी करू. विक्री आहे 2500 ची, खरेदी आहे 2000. मग नफा किती झाला आपला? ₹500 नफा झाला. आता ₹500 नफा झालेला आहे आपल्याला. आता शेकडा नफा आपण काढू. शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. ओके. तर नफा याचं सूत्र आहे नफा भागिले खरेदी किंमत, विक्री किंमत नाही, खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 500, खरेदी किंमत आहे आपली 2000 गुणिले 100. मग इथं 2 झिरो गेले, इथलचे 2 झिरो गेले, अजून एक झिरो गेला, अजून एक झिरो गेला. 2 न 50 ला भागितलं तर उत्तर येते 25. मग आपल्याला किती उत्तर आलं? 25% उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. एक वस्तू 40,000 ला खरेदी करून 46,000 ला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? शेकडा म्हणजेच टक्के. या शेकडा तरी येईल नाही तर टक्के तरी येईल. शेकडा टक्केवारी किती हे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर समजा आपण 40 ला विकले, 46 ला खरेदी करून 46 ला विकलं म्हणजे आपल्याला शेकडा आपल्याला पहिले नफा काढावा लागेल. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री आपण 46,000 ला केली, खरेदी आपण 40,000 ला केलेली आहे. ह्या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येते 6,000. आता हे 6,000 जे आलेलं आहे आपलं, ठीक आहे. शेकडा नफा काढायचा. शेकडा नफा बरोबर काय करू? नफा भागिले खरेदी किंमत. इथे खरेदी किंमतच लिहायचा, खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती झालेला आहे आपल्याला? 6,000. खरेदी किंमत किती आहे? 40,000 गुणिले 100. आता हे शून्य शून्य कट करू. अंशाला आणि छेदाला जे शून्य आहे ते कट करू. हा शून्य गेला, हा एक शून्य गेला, अजून एक गेला, अजून एक गेला, अजून एक शून्य गेला, अजून एक गेला, अजून एक गेला, अजून एक. 60 भागिले आपल्याला 4 असं उरलेलं आहे. याचा भागाकार करा तुम्ही.
4 एक 4, उरले 2, 0, 4 पंचे 20. ठीक आहे, आपल्याला 15% नफा झालेला आहे. 15% नफा आपण लिहायचा. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. एक वस्तू 20,000 ला घेऊन 30,000 ला विकली. 30च्या जागी 30,000 ला विकली, तर शेकडा किंवा किती टक्के नफा झाला, तर किती टक्के नफा झाला असा आपल्याला प्रश्न विचारला. तर आपण काय करायचं, आपण पहिले काय करू, नफा बरोबर विक्री वजा खरेदी करू. विक्री किती आहे आपली, इथं 30,000 ला विक्री केली, खरेदी किती आहे 20,000, नफा किती झाला आपला 10,000 नफा झाला, हे की नाही. मग आपण काय करू, शेकडा नफा, नफ्याची टक्केवारी, नफा टक्के वारी, नफा भागिले आपल्याला खरेदी किंमत घ्यायची, खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे आपला 10,000 भागिले आपण खरेदी किंमत 20,000 ला खरेदी केलेली गुणिले 100. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, अजून एक गेला, इथं अजून 2 गेले शून्य, इथं 2 गेले. आपण 100 ला 2 न भागितलं तर आपलं उत्तर येते 50% आपलं उत्तर येऊन जाईल. त्याच्या पुढचा आपण प्रश्न घेऊ. एक वस्तू 60,000 ला खरेदी करून 57,000 किंवा 54,000 ला विकली, 54,000 ला विकली, तर शेकडा नफा किंवा तोटा किती. याच्या जागी आपल्याला टक्के किती असं विचारतात. शेकडा तरी विचारतील, नाही तर टक्के तरी. आता मग याच्यामध्ये आपल्याला काय झालं बघा, खरेदी 60,000 ला केली, विक्री 54,000 ला केली, म्हणजे कमी किमतीला विकलं, म्हणजे आपल्याला नफा होणार का नुकसान. जर आपण कमी किमतीला विकलं तर आपल्याला नुकसान होणार. मग इथं तोटा येणार आपल्याला, हे की नाही. 60,000 मधून आपण कमी किमतीला विकले ना आपण, तर आपलं झालेला आहे तोटा 6,000 तोटा झालेला आहे. पहा इथंच कळते आपल्याला. आता त्याच्यानंतर आपण काय करू, शेकडा तोटा किंवा टक्के. ओके, तोटा टक्के किती झाले आपण ते काढू किंवा पर्सेंटेज असं देतात. आपल्याला तोटा झालेला आहे 6,000 भागिले खरेदी किंमत करायची 60,000 गुणिले 100 करायचं. हा एक शून्य गेला, हे 6,000 ला 6,000 कटले, उत्तर येते 10%. आता आपल्याला तोटा झाला 10%. अशा पद्धतीने आपण ह्या सराव संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास हे नफ्या तोट्यावरचे आणि बाकीचे प्रश्न आपण संपवलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.